All the content on this channel is only for educational purpose. I am not a SEBI registered investment advisor. नमस्कार ट्रेडर्स, स्वागत आहे तुमचं आपल्या ट्रेडिंग चॅलेंजच्या डे 9मध्ये. ओके, तर आज होती निफ्टीची एक्सपायरी, निफ्टी 50ची एक्सपायरी होती आज. आणि आज 0-0चे ट्रेड पण आपण घेतला आहे, सगळा विषय गेला आहे, ठीक आहे. पण आज तुमच्यासोबत काय झालं, लॉस झाला का प्रॉफिट झाला आहे, तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा. आणि माझ्यासोबत काय झालं ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणारच आहे, त्यामुळे विषय आपला आहेच तेवढा. ओके, पण जर तुम्ही नवीन असाल तर व्हिडिओला एक लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा, कारण तुम्हाला मी सांगतो की आपण इथं अशाच पद्धतीने जे काही ट्रेड घेतो डेली ते तुमच्यासोबत शेअर करतो, ठीक आहे. त्यामुळे सबस्क्राईब करून लाईक नक्की करा. तर चला, जरा वेळ न घालवता जाऊया आपल्या लवली चार्टकडे, चला. तर भावनो, तुम्ही बघताय तुमच्यासमोर आहे निफ्टीचा कॉल आहे 25,700चा, ठीक आहे. पण 25,700चा कॉल आहे आणि हा ट्रेड सकाळी 10च्या आसपास होय तिथंच झालेला आहे, ठीक आहे, 10 नंतर, ठीक आहे. पण तुम्ही बघू शकताय मार्केट जे आहे ते पूर्ण आज पुटमध्ये होतं, ठीक आहे, बेरिश होतं, पूर्ण मार्केट बेरिशमध्ये होतं, ठीक आहे. ओके, जसंच मार्केट ओपन झालं खाली 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 एकदम जे काय विषय आहे एकदम पुटला मार्केट होतं, ठीक आहे. पण आपण जिथं ट्रेड घेतला तिथून कॉल चालू झाला, तुम्ही बघू शकताय इथं बरोबर ट्रेंड लाईन आपली, सॉरी ट्रेंड लाईनच म्हणालो, ह्याला काय म्हणायचं, EMA, ठीक आहे. EMAच्या वरी मार्केट गेलं इथं, ठीक आहे. सो इथं आपण ट्रेड प्लॅन केला, SL हा ठेवला आणि टार्गेट हे ठेवलं, म्हणजे टार्गेट हे नव्हतं, पण मार्केट बघू शकता इथून आणखीन रिव्हर्स झालं. तर एक्झिट का केलं तर बिकॉज याच्या मागं एक असं रिझन होतं की मार्केट पूर्ण बेरिश आहे. मागं 3-4 दिवस झालं तरी पण मार्केट पूर्ण बेरिशच आहे, पूर्ण मार्केट खाली पडतं आहे, ठीक आहे, निफ्टीचं आपण जसं बघतोय तसं. आणि दुसरा विषय म्हणजे हेड अँड शोल्डर पॅटर्न झाला होता, ठीक आहे. जर तुम्ही निफ्टी 15 मिनिटमध्ये ओपन केलं तर हेड अँड शोल्डर पॅटर्न झाला होता, मार्केट पूर्ण बेरिशमध्ये खाली जायचे चान्सेस आहे, ठीक आहे. आणखीन सुद्धा काही सांगू शकत नाही, मार्केट खाली जाऊ शकतं आहे, ठीक आहे. पण आपण जिथं कॉल घेतला तिथून वरी गेलं मार्केट, इथं आपण काय 16-17 पॉईंट कॅप्चर केले, पण आणखीन थांबलो असतो तर पूर्णपणे इथं विषय बघू शकताय 68 पॉईंट तरी आपण कॅप्चर केले असते. इट्स ओके, 16 पॉईंट कॅप्चर केले, 17 आणि एक्झिट केलं. ओके, सो इथं एक 1200चा प्रॉफिट. आणि त्याच्यानंतर आणखीन 2 ट्रेड घेतले, ते 0-0चे होते, बट त्याच्यामध्ये सुद्धा एक SL गेला आणि एक जे आहे ते एक चुकीनं ट्रेड झाला, म्हणजे ट्रेड चुकीनं नाही, ट्रेड बरोबरच झाला, पण तिथं 2 लॉट झाले भाई चुकून. ही आपण सगळं एक लॉटने करतो, पण त्या ट्रेडमध्ये चुकून 2 लॉट झाले. तर चला तो दाखवतो तुम्हाला, ठीक आहे. हां, ओके, तर तो हा होता, बघू शकता निफ्टी 25,800चा कॉल आहे, ठीक आहे. हा पण कॉलमध्येच घेतला होता, मार्केट बेरिशमध्ये, आणि आपण मार्केटच्या विरुद्ध दिशेने आपण काय करतोय, हां करतो, ठीक आहे. इट्स ओके, काही विषय नाही, असू द्या. मी तर W पॅटर्न चालत आहे म्हणून घेतला होता. ओके, सो इथं तुम्ही बघताय अशा पद्धतीनं मार्केट जे आहे ते 11, 10, 10:30च्या नंतर हे बघू शकताय. आता ही मी म्हणजे ह्याचं मी जास्त इकडं मी ट्रेंड लाईन वगैरे जास्त काही इकडे वाढत नाही, सगळं निफ्टीमध्ये मी सगळं ड्रॉ वगैरे करून ठेवतो आहे. पण आता इथं फोनमध्ये मी तुम्हाला आता मी काय करतो आहे, लॅपटॉप आहे आपल्याकडे बरं का, पण लॅपटॉपवर थोडं इकडं एडिटिंग फिटिंग सगळं मोबाईलमध्ये, मग हे घ्या ते घ्या सगळं इकडचं तिकडे करावं लागतं, त्यामुळे लॅपटॉपमध्ये रेकॉर्ड करत नाही आणि लॉग इन पण नाही तिकडं, त्यामुळे विषय असा व्हायला आहे, ठीक आहे. पण असू द्या, मी ट्राय करतो होतो लॅपटॉपवर करायचं, फोनवर थोडा विषय व्हायला आहे. कारण विषय एकच होतं की तुम्हाला 2 चार्ट एक टाईमला दाखवायला येत नाही, म्हणजे निफ्टीचा आणि हा चार्ट तुम्हाला एक साईडला असेल तर तुम्हाला कळते ना. पण मी जास्त ड्रॉ जे आहे ते निफ्टीमध्ये करतो, ट्रेंड लाईन वगैरे सगळं ड्रॉ करून, फिबोनाची वगैरे सगळं विषय हार्ड करून टाकतो, ठीक आहे. प्राईज ॲक्शन इथं फक्त आपण प्रीमियम आहे ह्याच्यावरती आपण EMAवरती ट्रेड घेतो इथं, म्हणजे फक्त काय तर 2-4 पॉईंट कमी जास्त त्यासाठी, ठीक आहे. तर इथं आपण ट्रेड घेतला, हा इथं का घेतला तर ही EMAच्या वरती चाललं कॉलला मार्केट, कारण इथं बघू शकता W पॅटर्न व्हालता इथपर्यंत आलतं, म्हणजे पूर्ण झाला नाही पण इथून सुद्धा वर गेलेलंच आहे, झालं आडवा तिरका W पॅटर्न झाला आहे, ठीक आहे. पण इथं विषय बघू शकता, इथून मार्केट वर जाईल असं वाटलं, कारण भाई इथून पुलबॅक घेतला होता मार्केटनी आणि चांगले बुलिश कॅन्डल झाल्या होत्या. सो इथं एंट्री घेतली, थोडं वरी गेलं, काही विषय नाही त्या बाबतीत, ठीक आहे, गेलं आणि नंतर SL हिट झाला, इट्स ओके, होत राहतं. त्याच्यानंतर भाई इथं हे बघू शकता, इथं पुलबॅक घेतला मार्केटने, मग आपण इथं एंट्री घेतली, पण इथं विषय असा झाला की चुकून 1 लॉटच्या जागी 2 लॉट सिलेक्ट झाले आणि भाई क्वांटिटी 150 हादरलो मी आणि विषय झाला. आणि मग मी काय म्हणलो, इथं एक आपला प्रॉफिट जनरेट झाला होता, सो इथला लॉस आहे तो कवर होऊन प्रॉफिटमध्ये आलो इथं. सो मी इथं एक्झिट केलं, कारण म्हणलं रिस्क है भाई यहाँ पे, कारण 2 लॉट होतं भाई, 2 लॉटनं जर मार्केट खाली गेलं असतं तर घाण झाली असती, मग खूप डेंजर विषय. ओके, पण ठेवलं जर असतं भाई इथं तर डेंजर पद्धतीचं प्रॉफिट झालं असतं, ठीक आहे. इथं फक्त मी 7 पॉईंट कॅप्चर केले, तर 7 पॉईंटमध्ये 1700चं प्रॉफिट आहे. किती? 1700, 7 पॉईंटमध्ये.
तर विचार करा, जर ठेवलं असतं तर नादखोळा पद्धतीनं मी इथं बरोबर 28 पॉईंट कॅप्चर केले असते आणि 28 म्हणलं तर 30 धरा आणि 30 पॉईंट कॅप्चर केले असते आणि 30 गुणिले 150 सॉरी 150 नाही 30 सॉरी किती बे 150 गुणिले 30 हां 150 गुणिले 30 करा, तेवढा आपला विषय हार्ड पद्धतीनं प्रॉफिट झाला असता. पण असं त्या काही विषय नाही, होत राहते, भेटत राहील. ओके, सो अशा पद्धतीने आजचे हे आपले 3 ट्रेड होते आणि आणखीन इथून पुढं पण ट्रेड भेटतेलही बरं का आपल्याला. ट्रेड काय आपल्याला भेटतेलं पुढे इथून पुढं, पण टाईम आपला 11 वाजून गेलेत आहे आणि आज निफ्टीची एक्सपायरी होती 9 डिसेंबर वगैरे. बघू आता लास्टला, पण शक्यतो नाही घेणार कारण ते आपल्या रूलच्या बाहेर जाईल. 11च्या आधी आपण सर्व ट्रेड घेतो आणि रिकामा होऊन जातो. ओके, सो चला भेटू पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. हां अरे भाई, तुम्हाला PNL दाखवायचं राहिलं आहे की नाही, PNL तेवढं बघून घ्या आणि मग भेटू पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तेवढं सबस्क्राईब वगैरे तेवढं करून टाका. तर चला तेवढं PNL बघून घ्या. ओके हां. तर भावंडो तुम्ही बघताय हे आहे PNL आजचं 1785. इथं वाढलं असतं बरं का, पण एक स्टॉप लॉस हिट झाला आहे आणि त्याच्यामध्ये आपले 600चा लॉस झाला आहे. ठीक आहे, 600 रुपयाचा एक स्टॉप लॉस हिट झाला. तुम्हाला आत्ता तुम्ही की चार्टमध्ये बघितलंच असेल. ओके, नाहीतर आपण इथं 2K प्लस होतोच. असू द्या, काही विषय नाही, होत राहते, उद्या काढूया. ओके, तर सबस्क्राईब मारा, लाईक मारा, कमेंट भाई लाका. तुम्हाला तिथे येऊन लाका स्टॉप लॉस आणायला लागते डोक्यात. सांगा की भाई तुम्ही ट्रेडिंग करताय काय नाही करताय, आपला व्हिडिओ कसा वाटतोय, आणखीन काय इम्प्रूव्हमेंट केली पाहिजे, तुम्हाला आणखीन काय शिकायचं आहे. हां, एंट्री कशी घेतो, टार्गेट वगैरे काय, आणि आणखीन नवीन नवीन गोष्टी काय काय शिकायच्या आहेत सांगा मला भाई. सांगतो की तुम्हाला, मी कुठं नाही म्हणतोय वय, सांगतो सगळं तुम्हाला. तुम्ही विचारत नाही भाई, तुम्ही नाही विचारलं तर मी कसं सांगणार आहे. त्यामुळे सांगा, कमेंट करा, घाबरू नका, सगळं आपलंच आहे, मी तुमचाच आहे. चॅनल जरी माझं असलं तरी चालू दे तुमच्यासाठी, जेवढं लक्षात ठेवा. तर चला भेटू पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तेवढी कमेंट करा, घाबरू नका. चला मग विषय आवड करून टाका. चला बाय.